नमस्कार विद्यार्थी मित्र हो. प्रतीक्षाच मराठी हब मध्ये मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वीची 15वी कविता आळाशी. कवितेचे कवी आहेत हनुमंत चांदगुडे, प्रसिद्ध कवी व गीतकार. शेती, निसर्ग, ग्रामीण भाग व शेतकरी हे त्यांच्या लेखनाचे आवडते विषय. विविध साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंक यासाठी कथा, कविता व ललित लेखन. अनेक चित्रपट व अल्बम यासाठी गीत लेखन. याशिवाय त्यांचा काकरी हा कवितांचा अल्बम प्रसिद्ध आहे. त्यांच्या भेगा भुईच्या सांधताना हा काव्यसंग्रह प्रकाशित असून या काव्यसंग्रहाला आजपर्यंत 17 पुरस्कार मिळाले आहेत. तर कवितेची मध्यवर्ती कल्पना पहा की शेतकऱ्याच्या अपार कष्टातून नभालाही पाझर फुटतो. त्यांच्या परिश्रमाला पावसाच्या रूपाने फळ मिळते. भरघोस पीक यावे यासाठी शेतकरी पुन्हा पुन्हा दिवस रात्र चिखल पाण्यात राबत असतात. त्यामधून पिकणाऱ्या अन्नधान्यावर त्यांचे पालन पोषण होते. त्यामुळे आपण शेतकऱ्यांविषयी कृतज्ञ राहिले पाहिजे हे या कवितेतून स्पष्ट होते. प्रस्तुत कविता भेगा भुईच्या सांधताना या काव्यसंग्रहातून घेतली आहे. तर विद्यार्थ्यांनो, आळाशी या शब्दाचा अर्थ बघा की पिकांचा जोडगा एकत्र बांधण्यासाठी केलेल्या कडब्याचा दोर. पिकांचा जोडगा एकत्र बांधण्यासाठी आपण कडब्याचा जो दोरा बनवतो त्याला आळाशी असे म्हणतात. तर आपण एक एक कडव्याचा अर्थ पाहूयात. बा अनवाणी पायाचा ठसा मातीत उठतो, भाळा वरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो. भावार्थ बघा की शेतकऱ्याच्या अनवाणी पावलांच्या खुणा शेतात उमटतात. शेतकरी शेतात अपार कष्ट करतो. शेतकऱ्याच्या अपार कष्टातून आकाशालाही पाझर फुटतो. शेतकऱ्याचे राबणे पाहून ढग बरसतात. म्हणजेच शेतकऱ्याच्या कपाळावरील घामाचा पान्हा आभाळाला फुटतो. पुढील कडवं पहा. नभ पाणी पाणी होतो, माती चिखल होती या, कुणब्याच्या जीवनाची मग उकल होती या. भेगाळल्या भुईकडे बाप पाहून फाटतो, भाळा वरल्या घामाचा पाना नभाला फुटतो. इथे कुणबी या शब्दाचा अर्थ शेत कसणारा. नभ म्हणजे आभाळ, आकाश. तर बघा भावार्थ, आकाशात पाण्याचे मेघ दाटतात. जणू आकाशच पाणी पाणी होते व ते मातीत बरसल्यामुळे शेतात चिखल होतो. तेव्हा शेतकऱ्याच्या जीवनातील कठीण कोडे सुटतात. कुणब्याचे जीवन कसाला लागते. भेगा पडलेल्या जमिनीला पाहून बापाचा ऊर फाटतो, हृदय गलबलते. तेव्हा शेतकऱ्याने गाळलेल्या घामाचा झरा आकाशातून खाली येतो. त्याच्या कष्टाची चीज होते. पुढील कडवं पहा. हाता पायाला चिखल बाप घामामध्ये ओला, पीक पाहून शिवारी थवा पाखरांचा आला. बाप आरोळी मारता ताना रडत उठतो, भाळा वरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो. इथे कवी म्हणतायत की शेतात शेत कसताना माझ्या बापाचे हातपाय चिखलाने मागतात. बापाचे म्हणजे शेतकऱ्याचे. जणू त्याच्या हातापायांचा चिखल होतो आणि घामाने ओला झालेला असतो. त्याही परिस्थितीत तो चिखलात राबतो. त्याच्या मेहनतीतून जे पीक शेतामध्ये तरारते ते पाहून पाखरांचा थवा पिकांवर गिरट्या घालतो. बाप जेव्हा शिवार पाहून आनंदाने आरोळी ठोकतो तेव्हा लहान मूल रडत जागे होते. म्हणजेच बापाच्या आनंदालाही दुःख व वेदना बिलगलेल्या असतात. तेव्हा त्याच्या घामाचा पाझर आभाळातून फुटतो. बाप रगात होऊन रोज पाटातून वाहतो, मग कणसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो. दाणे कणसाला येता बाप हुरडा वाटतो, भाळा वरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो.
ते कवी म्हणतायत की शेतात सोडलेल्या पाटाच्या पाण्यातून बाप रक्त होऊन वाहतो. बाप स्वतःचे रक्त जेव्हा शेतामध्ये आटवतो तेव्हा उभ्या रोपातून कणसाचा जन्म होतो. जोंधळ्याच्या कणसावर हिरवेगार दाणे दिसू लागतात. बाप त्यांचा हुरडा सगळ्यांना आनंदाने वाटतो. बापाच्या रक्त आणि घाम यातून कणसे बहरतात. बाप कष्ट करतो तेव्हा नभाला पाझर फुटते. शेवटचं कडवं पाहूया विद्यार्थ्यांनो. येता भरात जोंधळा बाप काढणे करतो. स्वतः राहून उपाशी पोट जगाचं भरतो. जातो आळाशी होऊन तरी आळा का तुटतो. भाळा वरल्या घामाचा पाना नभाला फुटतो. जोंधळ्याचे दाणेदार ताट जेव्हा शेतात लहरते तेव्हा बाप त्याची कापणी करतो, ते काढतो. स्वतः उपाशी राहून जगाचे पोट भरतो. काढलेल्या पिकांचा जोडगा बांधायची आळाशी तो स्वतः होतो. तरीही त्यांचा आळा का तुटतो हा प्रश्न आहे. शेतकरी कष्टाने राबून शेतात धान्य पिकवतो, तो जगाला पोसतो, परंतु त्याचे जीवन मात्र हालाकीचे राहते. अशी शेवटच्या ओळ्यात सुचवायची आहेत. खरे तर त्यांच्या कपाळावरचा घाम नभामधून धारांच्या रूपाने बरसत असतो. बघा, काही शब्दांचे अर्थ सांगते विद्यार्थ्यांनो. अनवाणी म्हणजेच पायात चप्पल नसणे. ठसा म्हणजेच खून. भाळ म्हणजेच कपाळ. पांढा म्हणजे दुधाची धार. नभ म्हणजे आकाश. भेगाळल्या म्हणजेच चिरा पडलेली जमीन. भुई म्हणजे जमीन, माती. शिवार म्हणजेच शेत. थवा म्हणजे पक्ष्यांचा समूह. तान्हा लहान मूल. रगात म्हणजे रक्त. जोंधळा म्हणजे ज्वारी. पाट म्हणजे शेतात सोडलेले पाणी. काढणी म्हणजेच रोपे पिकल्यावर मुंढ्यातून कापणी करणे. आळा म्हणजे आळाशीने बांधलेला पिकांचा जुडगा. या कवितेमध्ये काही वाक्प्रचार आलेत, त्यांचे अर्थ पाहूया. उकल होणे म्हणजेच कोडे सुटणे, समजणे. आरोळी मारणे म्हणजेच मोठ्याने हाक मारणे. पोट भरणे म्हणजेच अन्न खाणे. आळा तुटणे म्हणजे जीवन विस्कटणे. तर इथे या कवितेमध्ये मित्रांनो, कवीने शेतामध्ये ज्वारीच्या पेरणीपासून ते पिकलेल्या ताटांची काढण्यापर्यंतचा पिकाचा प्रवास या कवितेत नोंदवला आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या कष्टमय व समर्पित जीवनाची हृदय हेलावणारा प्रवास या कवितेतून अर्थशब्दात व्यक्त झाला आहे. जगाचे पालन पोषण करण्यासाठी रात्रंदिवस चिखल पाण्यात राबणाऱ्या शेतकऱ्यांविषयी आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे, हा संदेश देणारी ही कविता आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन कवितेच्या स्पष्टीकरणासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.